हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. लिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ती मोरया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम्बोजतेजा सुरदिक्प्रदेशं रुद्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं वसुदेवसूतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय ऊने त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबा यांचा आपल्या जीवनातील सद्गुरूंचं महत्व सांगणारा अभंग आहे. तत्पूर्वी परिहार द्यायचं झालं तर वाळकेताईंनी या ठिकाणी छान उपक्रम राबवलेला आहे की प्रत्येक आज मला वाटतं हा माझा 6वा दिवस असेल. 6व्या दिवसाची प्रवचनाची सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. दररोज हरी म्हणजे भजन आणि प्रवचन दोन्ही सेवा करतात. ताईंनी उपक्रम छान राबवलेला. आजची सेवा माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यासाठी ताईंचं मनापासून अभिनंदन. माझ्या बहिणींचं पण अभिनंदन आहे. अभंग माऊलींचा आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय ऊने त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. माऊली या अभंगाद्वारे काय सांगतायत की श्री गुरु सारिका असते पाठी राखा. श्री गुरु म्हणजे सद्गुरु. सद्गुरु जर माझ्या पाठीशी आहे, सद्गुरूंसारखा पाठीराखा जर मला लाभलेला आहे तर मला इतर गोष्टींचा लेखाजोखा किंवा काही कारणे द्यायची गरज नाही कुणाला. कारण मला सद्गुरु भेटलेला आहे. सद्गुरु म्हणजे काय? सद्वस्तूंची जाणीव करून देणारा सद्गुरु, भगवंताची जाणीव करून देणारा सद्गुरु. देव आहेच, कुणी माना अथवा मानू नका, भगवंत आहेच, पण ज्यांच्यात मुळे कळतो ते सद्गुरु. आणि असे हे सद्गुरु मला लाभलेले म्हणून मला कुठल्या गोष्टींची कुणाला लेखाजोखा करण्याची काही एक गरज नाही असं माऊली सांगताय. पहा उदाहरण द्यायचं झालं तर काय जोपर्यंत आणि सद्गुरु जर करतोय ना आपण तर सद्गुरु हा करण्याचा भाग नाही, सद्गुरु हा भेटावा लागतो. सद्गुरु हा करायचा भाग नाहीचे. मग तो कोबर काय म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणार ठेवीला कर. काय म्हणजे सद्गुरु हा भेटावा लागतो. आणि सद्गुरु नुसता भेटूनही फायदा नाही, सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय हा परमार्थाची प्राप्ती होत नाही. सद्गुरु जोपर्यंत सद्गुरूची कृपा झाल्यानंतर ती फलद्रूप व्हायला पाहिजे. सद्गुरूंची कृपा त्याशिवाय तुम्हाला ही परमार्थ प्राप्ती होणारच नाहीये. काय अर्जुनाचं उदाहरण, आपलं कर्णाचं उदाहरण पहा. महाभारतामध्ये काय महाभारतामध्ये कर्णाला सद्गुरू अनुग्रह घ्यायचा होता आणि मग ते परशुरामाकडे जातात. परशुरामांचं काय होतं की ते फक्त ब्राह्मण मुलांनाच फक्त विद्या शिकवत असतात. काय मग कर्ण त्या ठिकाणी खोटं बोलतो आणि सांगतो मी ब्राह्मणच आहे म्हणून, आणि त्यांच्याकडून गुरुविद्या घेतात. एके दिवशी काय होतं, परशुरामांना झोप येते. झोप आल्यानंतर की ते आता गुरुकुलामध्ये झोप आल्यानंतर कर्ण काय करतो, आपल्या मांडीवरती त्यांचं डोकं ठेवतो आणि गुरूंना झोप लागते, परशुरामांना झोप लागते. त्याच वेळेस एक भुंगा येतो आणि कर्णाच्या मांडीला चावतो. आता मांडी हलवावी तर गुरुची झोप मोडणार आहे. काय
नाही हलवावी तर भुंगा मांडी पोखरतोय. मग कर्ण त्या ठिकाणी तसंच बसून राहतो आणि मग तो भुंगा एवढी मांडी पोखरतो की त्या मांडीतून रक्ताचा ओघळ परशुरामांच्या अंगाखाली जातो आणि परशुरामांना त्या ठिकाणी मग त्याची जाणीव होते. ते जागे होतात. तक्षणी कर्णाचा हात पकडतात. कर्ण काय झालं? कर्ण सांगतो काही नाही, भुंगा मांडीला चावलेला आहे काय. पण मग त्यावेळेस परशुरामांच्या ध्यानात येतं की ब्राह्मण मुलगा जर असता तर एवढं सहन केलंच नसतं काय. मग त्या ठिकाणी परशुराम म्हणतात, कर्णा खरं सांग कोण आहेस तू? की आता ह्या वेळेस मग कर्णाला खोटं बोलणं अशक्य होतं. कारण परशुराम हे जमदाग्नी ऋषीचे पुत्र होते. आईचं मुंडकं उडवायलाही त्यांनी कमी पुढं मागं पाहिलेलं नव्हतं. आता आपला इथं काही खैर नाही असं म्हणून मग कर्ण त्या ठिकाणी सांगतात की गुरुवर्य, मी ब्राह्मण नाहीये तर मी क्षत्रिय पुत्र आहे. आणि मग त्या ठिकाणी परशुराम त्यांना काय सांगतात की कर्णा, तू माझ्याकडनं फसवून विद्या घेतलेली, आयत्या वेळेस तुझी विद्या तुला कामाला येणार नाही काय. आणि काय होतं, महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा चिखलात अडकतं तेव्हा कर्णाला विद्या होती की दाताने बाण मारण्याची विद्या त्या हे होती. पण आयत्या वेळी गुरुला फसवलं, गुरुची अवकृपा झाली म्हणून त्या ठिकाणी तो बाण मारताना तो दात पडला आणि अर्जुनाने कर्णाला त्या ठिकाणी मारलं. का तर सद्गुरूची कृपा झाली होती पण फसवलेलं होतं सद्गुरूंना. म्हणून सद्गुरूची कृपा असावीच लागते. परमार्थ करत असताना सद्गुरू आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम ही परमार्थाची पहिली पायरी काय. सद्गुरूंनी दिलेलं नाम ही परमार्थाची पहिली पायरी आहे काय. सद्गुरू हा तुमच्या उंबरठ्यावरचा दिवा आहे की जो तुमच्या परमार्थामध्ये प्रकाश पाडणारा आहे आणि तो तुमच्या संसारामध्ये प्रकाश पाडणारा असा सद्गुरू आहे. पण हा सद्गुरू भेटावा लागतो आणि सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. सद्गुरूंची जोपर्यंत कृपा होत नाही, तसं ज्ञानोबराय सांगतात, सद्गुरू सारिका असता पाठीराखा. म्हणजे माझ्या पाठीवरती सद्गुरूंचा हात आहे त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची भीती नाही. ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात पण ज्ञानोबरायांनी लिहिलेले काय. 15व्या अध्यायातील काहीतरी 15वाच श्लोक आहे तो काय. 15व्या ओळीमध्ये सांगितलेला आहे की जसं एखाद्या चातक पक्षाला तहान लागते आणि तहान लागल्यानंतर मेघ आपल्यामध्ये जेवढं पाणी साठवलेलं असतं त्या पाण्याचा पूर्ण वर्षाव खाली करतात चातक पक्षासाठी, तसा सद्गुरूंच्या कृपेचा माझ्यावर वर्षावर झालेला आहे. माझ्या निवृत्ती दादांचा माझ्यावरती कृपेचा वर्षाव झालेला आहे काय. पाहे पा भरोवरी मेघ चातकासी रिजवी तैस मज लागी गोसावी तैसे केले. की तसं माझ्या गुरूंनी केलेलं आहे. माझ्यावरती कृपेचा वर्षाव केलेला आणि त्या कृपेची खून म्हणून काय काय म्हणून या रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐसे आख्यान आतुडले. कारण मला काही बोलता येत नव्हतं, मी अज्ञानीच होतो. पण जेव्हा माझ्यावरती माझ्या सद्गुरूंची कृपा झाली आणि त्या सद्गुरूंची कृपा झाली म्हणून माझं हे रिकामं तोंड बडबड करू लागलं आणि गीतेसारखं आख्यान या तोंडातून बाहेर पडलं. का तर ही फक्त सद्गुरूचीच कृपा आहे म्हणून आलेल्या जीवनामध्ये पहिल्यांदा काय तर सद्गुरू भेटले पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला परमार्थाची प्राप्ती जर पाहिजे असेल ना, प्रथम सद्गुरूची प्राप्ती झाली पाहिजे. आणि बघा आता श्रीपाद बाबा, रामदास बाबा सगळ्यांना काय सांगत असतात, फक्त तुम्ही करत राहा. जेव्हा तुम्ही करत राहणार एक वेळ असेल की ऑटोमॅटिक तुम्हाला ती प्राप्ती होणार आहे. पहा, एखादा जर दगड फोडत असतो आणि तो फोडत असताना पहिला गाव मारतो, दुसरा मारतो, तिसरा मारतो, अगदी 100 गाव मारतो आणि 100व्या गावाला दगड फुटत असतो. आता 100वा गाव महत्वाचा आहे का पहिला गाव महत्वाचा आहे? जेवढा महत्वाचा पहिला आहे तेवढा 100वा पण महत्वाचा आहे काय. 100 आकडे मनाने म्हणजे मोजले असेल, 100वा घाव मारला असता दगड फुटला असता? नाही फुटला, पण तो घाव घालावाच लागला ना. तसं हे नामचिंतनाचं आहे की हे फक्त तुम्ही करत राहा काय. फलप्राप्ती आहे. परंतु असं नाही की बाबा आता फुटत नाही दगड मग जाऊ दे आता सोडून देतो. मग सोडून दिला असता फुटला असता नसता फुटला. तसं मग मला आता की नाही बाबा हे मला माझ्याच्यानी जमत नाही मग असं सोडून दिलं तर होणार की नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर करायलाच पाहिजे ना. त्यासाठी सद्गुरू भेटावा लागतो आणि सद्गुरू भेटल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला देत असतात. सद्गुरू प्रत्यक्ष अनुभव देतात ते सद्गुरू असतात परमार्थामध्ये. आणि परमार्थ करत असताना आता आपण काय म्हणतो की खूप अडचणी बाबा, प्रपंचाच्या अडचणी असतात. प्रपंच कोणाला नव्हता, सगळ्यांनाच होता. तुकोबारायांनी संसार केला, नामदेव महाराजांनी संसार केला, एकनाथ महाराजांनी संसार केला. संसार त्यांनाही होता, पण होतं कसं की संत हे संसारात फक्त असायला होते, चित्त मात्र त्यांचं परमार्थामध्ये. या उलट आमचं असं आहे की आम्ही दिसायला फक्त परमार्थामध्ये, चित्त आमचं सर्व याच्यामध्ये संसारामध्ये आहे. त्याच्यामुळे आमचा परमार्थ घडत नाही. तुकोबाराय काय सांगतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी.
संसाराची जेवढी तुम्ही बरोबरी करायला जासाल ना, तेवढं तुम्ही ह्या परमार्थापासून दूर जासाल. काय जेवढं संसार हा पूर्ण होणारच नाहीये ना. काय जो कितीही केला तरी तो पूर्ण होत नाही, त्याचं नाव संसार आहे. आणि जो थोडा जरी केला तो पूर्णत्वाला नेतो, त्याचं नाव परमार्थ आहे. काय त्यासाठी संसाराची बरोबरी म्हणजे कितीही केला तो पूर्ण होणारच नाही. अहो, ज्या रावणाकडून संसार पूर्ण नाही झालेला, ज्याची लंका सोन्याची होती त्याच्याकडून संसार पूर्ण झाला, तुमच्या आमच्याकडून काय होणार आहे? तो पूर्ण नाही होणार. काय की अगदी समुद्राचं पाणी गोड करणार, स्वर्गाला शिडी लावायची होती, सुवर्णाला सुगंध आणायचा होता असं रावण म्हणत होता, पण नाही त्याच्याकडनं संसार पूर्ण, तुमच्या आमच्याकडनं पूर्ण होणारच नाही ना. मग संसार जर पूर्ण होणारच नाहीये काय, तर मग संसारामध्ये जास्त अडकून राहण्यात, संसार करा. संतांनी सांगितलेलं तुम्ही संसार सोडू नकाच, करा, छान करा, पण ते करत असताना परमार्थ साधा. काय संसारात राहून परमार्थ करायला सांगितलेलं आहे. काय ज्ञानोबराय पण काय सांगतात, असो नाही संसारी, म्हणजे संसारात राहून तुम्ही परमार्थ करा आणि सद्गुरू करून घ्या. आणि सद्गुरू जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ हा अपूर्ण आहे. नामदेव महाराज पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते की देव त्यांच्या हातून नैवेद्य खात होता. देव नैवेद्य खात होता पण देव ओळखता येत नव्हता. काय देवावरती श्रद्धा होती पण देव ओळखता येत नव्हता. उदाहरण पाय, एके दिवशी नामदेव महाराज वाळवंटामध्ये खेळत होते आणि खेळत असताना त्या ठिकाणी एक घिसाडी आणि घिसाडीण येते. काय आता ते विंचवाचं बिराड पाठीवरती, तशा पद्धतीने त्यांची ती बग्गी असती, बग्गीमध्ये सगळं सामान होतं आणि ते आले त्या वाळवंटामध्ये, त्यांनी पण आपली तिथं बग्गी उभी केली आणि मग तो सांगतो तो घिसाडी पत्नीला आपल्या की आपल्याला इथं जेवण बनव. मग जेवण बनवायचं म्हणून त्यांनी 3 दगड आणले, चूल तयार केली, त्याच्यावरती ती हंडी ठेवली. आता त्यांचा स्वयंपाक म्हणजे काय की हे पशु पक्षी काहीतरी मारून आणायचे, त्याच्यामध्ये टाकायचे, शिजवायचे. आणि मग तिने ते शिजवायला घातल्यानंतर घिसाडी म्हणतो, हंडी भरली आहे का? नाही ना म्हणे, हंडी पूर्ण नाही भरली म्हणे, थोडी रिकामीच आहे. मग काय करणार, मला तर खूप भूक लागलेली आहे, एक काम कर ना, तो मुलगा खेळतोय ना म्हणे, त्याला कापून टाक म्हणे त्या हंडीमध्ये. असं ऐकलं म्हणतात काय. आणि जे नामदेव महाराज सुसाट पळा सुटले डायरेक्ट रावळामध्ये, रावळात गेले आणि मग म्हणतात, पांडुरंगा देवा देवा म्हणे, काय झालं म्हणे, अहो वाळवंटामध्ये असा घिसाडी आणि घिसाडीण आलेली आहे आणि ती मला कापून टाकणारे म्हणे. काय मग पांडुरंग म्हणतात, नामदेवा किती भोळा आहेस रे तू, खरंच भोळा आहेस, नाही ओळखलं का रे? नाही ओळखलं देवा, कोण येते? नाही ओळखलं मी, खरंच नाही ओळखलं म्हणे. आणि मग त्याच ठिकाणी पांडुरंग काय सांगतात, अरे नामदेवा तिथं प्रत्यक्ष मी होतो, तो घिसाडी म्हणजे मी होतो आणि ती घिसाडी म्हणजे रुक्मिणी आई साहेब होत्या, तुला ओळखता नाही आलं. तुझी श्रद्धा आहे पण तुला ओळखता येत नाहीये. एक काम कर आता नामदेवा, काय औंढ्या नागनाथाला जा. आणि मग नामदेव महाराज त्या ठिकाणी औंढ्या नागनाथाला जातात. औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर विसोबा खेचर त्यांना अनुग्रह देतात. विसोबा खेचरांकडून अनुग्रह घेतल्यानंतर पुन्हा नामदेव महाराज जेव्हा येतात आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जेवण करण्यासाठी आपली शिदोरी सोडतात. आणि शिदोरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी एक कुत्रा येतो आणि त्यांच्या याच्यातील चपाती घेऊन पळतो. आता तो घेऊन पळाल्यानंतर नामदेव महाराज त्याच्या मागे परत पळायला लागतात. कशासाठी पळायला लागतात? अरे थांब थांब म्हणे, थांब, ती चपाती कोरडी चपाती खाऊ नको रे, कडक झालेली आहे, तुझं पोट दुखेल म्हणून हे तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळत असतात. तात्पर्य सांगायचं काय की जोपर्यंत सद्गुरूंची प्राप्ती नव्हती तोपर्यंत माणसातला देव ओळखता आला नाही, आणि जेव्हा सद्गुरूची प्राप्ती झाली तेव्हा प्राण्यातला देव ओळखता आला. त्यासाठी सद्गुरू जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचे सद्गुरू आहे. काय म्हणून परमार्थ करत असताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही तीर्थाच्या ठिकाणी ज्यावेळेस जा तुमचा भाव महत्वाचा आहे. काय मंदिरामध्ये जा त्या ठिकाणी तुमची भावना महत्वाची असते, आणि सद्गुरूच्या ठिकाणी जात असताना तुमची श्रद्धा महत्वाची असते. काय तीर्थाच्या ठिकाणी बा चंद्रभागेत आंघोळ करायला जा, मग तुम्ही कोणत्या भावाने आंघोळ करता? नुसतं पाणी म्हणून जर आंघोळ केली फलप्राप्ती नाही होणार, कारण चंद्रभागेत माणसंही आंघोळ करत असतात, म्हशीही आंघोळ करत असतात. पण तुम्ही कोणत्या भावाने तिथं जात असता? काय पाणी जरी चंद्रभागेचं गढूळ आहे, पाणी गढूळ आहे पण पाणी पवित्र आहे. आपल्याला जसं आता नळाला पाणी येतं, पाणी स्वच्छ पाणी येतं पण पवित्र आहे का? नाही पवित्र. पण चंद्रभागेचं पाणी गढूळ आहे पण पाणी पवित्र आहे. मग ते भाव त्यावेळेस त्या मनात असेल त्या ठिकाणी तुम्हाला ती तीर्थाची प्राप्ती होईल. तसंच भगवंताजवळ जाताना भावना महत्वाची आहे. काय देव माझा 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 मी देवाचा, ही भावना पाहिजे देवाच्या ठिकाणी जात असताना. देव माझा मी देवाचा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, म्हणजे एवढी भावना त्या ठिकाणी एकरूप व्हायला पाहिजे. भगवंताजवळ आपण त्या ठिकाणी जेव्हा एकरूप असतो भावना महत्वाची असते. काय
एखादा दरोडेखोर पोट फाडत असतो, डॉक्टरही पोट फाडत असतो. भावना काय असते? दरोडेखोरांची भावना काय असते? त्याला मारायचं असतं, डॉक्टरांना तारायचं असतं. भावना वेगळी आहे. कृती जरी एक असेल तर भावना वेगळी आहे. तशी भावना तुमची कशी ते महत्वाचं. तसं सद्गुरू जात असताना तुमची श्रद्धा महत्वाची असते. तुम्ही किती श्रद्धापूर्ण अंतःकरणाने त्या ठिकाणी जात असता. एखादा वायरमॅन येतो बघा आपल्या घरात आपलं रिडिंग घ्यायसाठी, मग तुम्ही घरामध्ये किती वस्तू वापरतात ते पाहतो का? नाही वापरत. तुम्ही किती टीव्ही वापरा, फ्रीज वापरा, कूलर वापरा, काही वापरा, पण तो रिडिंग घेत असताना फक्त येतो आणि मीटर पाहतो. मीटर पाहिल्यानंतर मीटरवरती जे रिडिंग पडतं त्यानुसार तुम्हाला बिल दिलं जातं. तसं सद्गुरू संत आहेत काय, तुम्ही किती वर्ष परमार्थ केला हा महत्वाचा नाही, तो किती श्रद्धेने केला त्याला महत्व आहे. आणि त्यानुसार तुमचं परमार्थ किती पूर्णत्वाला जातो हे ठरलेलं असतं. आणि असे सद्गुरू जर भेटले ना, एकदा सद्गुरू भेटले की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाई, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप रामात्मा, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्ण पुण्य. पण यालाही तुमचं प्रारब्ध असावं लागतं. त्या ज्ञानोबा काय सांगतात की प्रारब्ध तुमचं बळकट असेल, ज्यावेळेस तुमचं प्रारब्ध जर बळकट असेल ना, तर तुमच्या हातामध्ये वाळू जरी घेतली ना तर त्याचे रत्न तयार होतात. त्याला प्रारब्ध बळकट असावं लागतं. जसं तुमची वरची दोरी जर बळकट असेल ना, तर त्या ठिकाणी मारणाराही त्या ठिकाणी लोभ करत असतो. काय भगवंताला जर तुम्हाला अन्न खायला घालून जर जिवंत जर ठेवायचं भगवंताच्या मनात जर असेल ना, तर त्याच्या आज्ञामध्ये तुम्ही खडे जरी वैरले ना, तो सुवर्ण आपलं अमृततुल्य तांदूळ त्या ठिकाणी तयार होतो. भगवंताच्या फक्त मनात असायला पाहिजे. तसं सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची जर कृपा असेल ना, काय की अर्जुनाची आणि म्हणजे 5 पांडवांची अवस्था किती दयनीय होती हो, खूप दयनीय अवस्था होती. पण साथ कोणाची भेटली होती? कृष्णाची साथ भेटली होती. कृष्णाची साथ भेटली म्हणून त्यांची निंदनीय एवढी अवस्था असताना आज वंदनीय आज महाभारत त्यांचं झालेलं आहे. का भेटले? फक्त सद्गुरू भेटले. म्हणून सद्गुरू सगळ्यात महत्वाचे आहेत. तुम्हाला सद्गुरू भेटायला म्हणूनच ज्ञानोबा सांगतात की मला सद्गुरू भेटलेले आहेत. काय कसे? सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. मग मला जर माझ्या पाठीवर सद्गुरू एवढं भक्कम भेटलेलं आहे तर मला इतर गोष्टींचा लेखाजोखा करण्याची काहीच गरज नाहीये, असं ज्ञानोबा या ठिकाणी सांगत असतात. सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजयाची कांता, अहो राजाची पत्नी, तिला भीक मागण्याची गरज आहे का? आहे का गरज? अहो राजा जो नगराचा राजा आहे त्याला भीक मागण्याची, त्या राणीला भीक मागण्याची गरज काय? सर्व सत्ता जर राजाच्या हातात आहे तर मग त्या राणीला कुठली भीतीच नाही ना. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. म्हणजे जे मनात येईल ती ती प्राप्त करू शकते. पण कुठपर्यंत? जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत, जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत तिचं राणीपद आहे, तोपर्यंतच ती आहे. एखाद्या वेळेस जर राजा काही कारणास्तव मरण पावला तर राणीचं राणीपद राहणार नाहीये. काय किंवा काही परकीय स्वारींनी आक्रमण केलं तरीही राणी, पण जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत राणीला कुठली भीती नाही. तसे माझे सद्गुरू आहे तोपर्यंत मला कुठल्या गोष्टीचा लेखाजोखा करायची गरज नाही. काय अहो वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहून जगाला कल्याणाचा मार्ग दाखवणारे ज्ञानोबा राय 16 ते 21 4 वर्षामध्ये परमार्थ करत असतात. आणि 16 ते 21 वर्षामध्ये तीर्थयात्रा करत असताना जेव्हा पांडुरंगाकडे जातात तेव्हा पांडुरंगाकडे गेल्यानंतर ज्ञानोबा राय काय सांगतात, देवा आता मला थांबायचे. का ज्ञानोबा का थांबायचंय? आता कंटाळा आला का ह्या जीवनाचा? नाही. जगाला कंटाळले का? नाही कंटाळलो. मग अहो जोपर्यंत माझे सद्गुरू आहेत की जर का एकदा निवृत्ती महाराजांनी जर समाधी घेतली तर त्यांच्या नंतरचं जीवन मला अशक्यप्राय आहे जगणं. काय की एखाद्या सुवासनीला जर विचारलं ना तुला मरण कसं हवं, तर ती काय म्हणती, सौभाग्याचं मरण यावं. भले पुत्र कितीही जीव लावणारा असू दे पण मरण मात्र सौभाग्याचं पाहिजे, कारण मला विधवेचं मरण नकोय. तसं ज्ञानोबा राय सांगतात की जोपर्यंत माझा सद्गुरू आहे ना तोपर्यंत मला जीवन जगणं कठीण म्हणजे सोपं आहे. त्यांचा हात माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला कुठल्या गोष्टीची भीती नाही. पण जेव्हा का निवृत्ती दादांनी जर का समाधी माझ्या आधी घेतली तर वैधव्याचं जीवन नको म्हणून ज्ञानोबा राय त्यांच्या आधी समाधी घेत असतात. मग प्रत्यक्षात भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या हातातून समाधी घेतलेली माऊलींनी. काय एवढी सद्गुरूंची कृपा त्या महत्वाची. जोपर्यंत सद्गुरू कृपा देत नाही ना तोपर्यंत तुमची कुठलं, म्हणून पहा पूर्वी पण गुरुकुलामध्ये 12-12 वर्ष मुलांना पाठवले जात असायचे. कारण तुम्ही जर माणसांना की बाबा इकडचं वाचन करून तिकडचं वाचन करून मी समाधी लावण्याचा प्रयत्न करेल, नाही होत, ते शक्यच नाहीये.
त्यासाठी सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूशिवाय तुम्हाला परमार्थ प्राप्तीच नाही. ज्ञानोबरायांनीही तेच सांगितलेलं आहे. काय मनोमार्गे गेला तो तेथे मोकला. तुम्हाला मनाच्या मार्गाने तुम्हाला परमार्थ होत नाही, सद्गुरूकडूनच तो परमार्थ होत असतो. त्यासाठी तुम्हाला सद्गुरू भेटायला पाहिजे. म्हणून तसं कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. एखाद्या कल्पतरू खाली जर कुणी बसलेला असेल, त्या माणसाला कुठल्या गोष्टीची उणीव आहे का? जे मनात येईल ती इच्छा त्यांची प्राप्त होणार आहे. तसं आहे की तसं ज्ञानोबराय सांगतात की मी ह्या कल्पतरू खालीच बसलेलो आहे. माझे सद्गुरू हे माझे कल्पतरू आहे आणि त्या कल्पतरू खाली मी बसलेला आहे ना, तर मला कुठल्याच गोष्टीची उणीवच नाही. कुठलीच गोष्टीची उणीव नाही. पण कुठपर्यंत? जोपर्यंत माझे सद्गुरू आहे तोपर्यंत. म्हणून कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. तरलो तरलो दोनदा ज्ञानोबा ह्या ठिकाणी सांगतात की मी तरलो. पहा, एखाद्या आता ताईंनी मला सांगितलं, उद्या समजा माझ्याकडे बाबा तुम्ही जेवायला येता का म्हणून जर सांगितलं, तर नुसतंच म्हणलं हा उद्या येसाल का जेवायला, हा ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, एक फॉर्मॅलिटी म्हणून मला सांगितलं उद्या जेवणासाठी. पण त्यांचा जर आग्रह असेल मला, तर त्या दोनदा सांगतील खरंच की उद्या बाबा तू वहिनी तुम्ही जेवायला बरं का, नक्की या बरं. मी वाट पाहिजे. म्हणजे दोनदा तीनदा सांगतील. त्यांना खरोखर सांगायचं असेल तर, आणि अगदी आपलं सांगायचं म्हणून सांगितलं तर ते एकदा म्हणून मोकळत. तसं ज्ञानोबा ह्या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतायत, तरलो तरलो दोनदा सांगतायत की जोपर्यंत सद्गुरूची कृपा झाली म्हणून मी या ठिकाणी तरलेलो आहे. तसं तुम्हाला हा संसाररूपी जर भवसागर तरून जायचा असेल तर नामरूपी नौकेमध्ये बसून जा. पहिलं तीरावरती तो पंढरीश परमात्मा विटेवरी उभा आणि कटेवरी हात ठेवून आहे. काय पण सद्गुरू हा जीवनामध्ये जीवनाचा अविभाज्य भाग आणि परमार्थ जर तुम्हाला घडायचा असेल तर सद्गुरू पाहिजे. काय असं ज्ञानोबा या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतायत. काय श्री गुरु सारखा असता पाठीरखा, इतरांचा लेखा कोण करी. माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आहे तोपर्यंत मला कुठल्या गोष्टीची भीती नाही. तसं तुम्हाला जर सद्गुरूची आपलं परमार्थ प्राप्ती करून घ्यायची, अशी मोक्ष मार्ग जर पाहिजे असेल तर नक्कीच सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्या सद्गुरूंनी सांगितलेलं नामस्मरण करत चला, चिंतन करत चला. काय प्रत्येक गोष्ट ही आपोआप घडत जात असते, पण त्यासाठी प्रयत्न हा महत्वाचा असतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ती मोरया. हे मधलं दाबायचं का आता?